और इसलिए महाराष्ट्र आज सतर्क हो गया। हम लोगों ने एक रील भी हमने बनाई है और वो रील माफ करा महाराज, माफ करा. तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज, आम्ही यांच्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही. महाराज, तुम्ही उभारलेला गड किल्ल्याचा आजही प्रत्येक दगड शाबूत आहे, पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा 8 महिनेही टिकला नाही. महाराज, तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं, रयतेचं हित पाहिलं, पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वतःच भलं केलं. महाराज, आम्हीच दोषी आहोत, कारण आम्ही तुमच्या पुतळ्याच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरोसा टाकला, पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला. महाराज, तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोक तुमच्या सोबतही नीच वागली. घात झाला महाराज, घात झाला. इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यामध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला. पुतळा निर्मितीला 2 वर्ष लागतात, पण निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी 3-4 महिन्यात घाईत पुतळा निर्माण केला. महाराज, सिमेंटमध्ये जान असून चालत नाही. काम करणाऱ्यांच्या रक्तात इमान असायला पाहिजे, याचा आम्हाला विसर पडला. तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळीत तुडवून यांनी मोठा अपराध केला. निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला. महाराज, यांना कधीही महाराजांच्या विचारांची, तत्वांची आणि कार्याची कदरच नव्हती. त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली. यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे, दुसरं काहीही नाही. पण माफ करा महाराज, या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो. आम्ही कधी काळी डोक्यावर घेऊन नाचलो, पण आता तुमची शपथ, यांना सोडणार नाही. तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.